संपूर्ण महाराष्ट्राला एका गंभीर आजाराचा धोका. अचानक हवेतून पसरणाऱ्या या रोगामुळे 48 तासात 2 लाख रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील 11,000 गावांना हाय अलर्ट देण्यात आलाय. आरोग्य विभागाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी 5 कडक नियम लागू केले. एका महाभयंकर रोगाचा प्रसार होतोय. या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की एक असा आजार जो जुनाच आहे, पण तो नवीन स्वरूपात पुन्हा आलाय. हा आजार कोरोनापेक्षा 10 पटीनं भयानक आहे. त्यामुळे याला तुम्ही हलक्यात घेण्याची चूक करू नका. जसं कोरोनाला सुरुवातीला लोकांनी हलक्यात घेतलं होतं. लोक म्हणायचे काय नाही, साधी सर्दी आहे, ताप येतोय. पण जेव्हा स्मशानामध्ये लोकांना जागा उरली नव्हती, तेव्हा महाराष्ट्राला त्याची तीव्रता लक्षात आली. पण आता सध्या जो रोग आलाय त्याने 48 तासातच संपूर्ण देशामध्ये हाय अलर्ट लागू करणे इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली. कारण एक नाही, दोन नाही, तर देशात 2 लाख गावांमध्ये याचे रुग्ण सापडले आहेत. आणि ज्याचा हॉटस्पॉट महाराष्ट्र झाला आहे. ज्यामुळेच महाराष्ट्रातील 11,000 गावांमध्ये हाय अलर्ट देण्यात आलाय. हा जो आजार आहे, हा जो रोग आहे, तो जुनाच आहे, ज्याचं नाव टीबी किंवा क्षयरोग. टीबी या आजाराविषयी तुम्हाला माहिती असेल. तुम्ही म्हणाल हा तर आजार जुनाच आहे, पण या आजारामध्ये भयंकर मॉडिफिकेशन झालंय आणि ज्याची तीव्रता कोरोनापेक्षा 10 पटीनं वाढली. कारण की कोरोनाने फक्त सर्दी, ताप, खोकला व्हायचा, पण हा तुमच्या फुफ्फुसांना निकामी करतो. त्यानंतर तो तुमच्या पाठीच्या मणक्यात घुसून तुमचं चालणं फिरणं बंद करतो. तुमच्या किडनी, लिव्हरचा आतून तो पोखरून काढतो आणि काही तासातच दुर्दैवी अंत होतोय. पहा, ही बातमी जी आहे ती खरोखर आली होती नाशिकमधून आणि मुंबईमधून. काही मेडिकल कर्मचारी, सरकारी कर्मचारी जे आहे ते तपासणीसाठी मुंबईची झोपडपट्टी, पुण्यातील काही खेड्यांमध्ये, नाशिकमधल्या काही भागांमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना तपासणी केली आणि त्यांना काही लक्षणं आढळले. ती लक्षणं त्यांनी दिल्लीला पाठवली आणि त्यानंतर 48 तासात एक वेगानं तपासणी झाली. आणि या तपासणीत जे रुग्ण सापडले त्यामध्ये संपूर्ण भारतात लाखो रुग्ण सापडले, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा 1 नंबर लागलाय. ज्यामुळे आता घरोघरी तपासणी सुरू झालेली आहे. संपूर्ण राज्यात हाय अलर्ट लागू केलाय. त्यातल्या त्यात 11,000 गावं अशी आहेत की जी हॉटस्पॉट म्हणून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली. मग आता तुम्ही जर या 11,000 गावात राहत असाल तर तुम्ही ताबडतोब ही माहिती जाणून घ्या, कारण की सरकारने 5 महत्त्वाच्या सूचना आता प्रत्येक नागरिकांसाठी दिल्या आहेत. आता तुमच्या घरात, तुमच्या शेजारी, तुमच्या बिल्डिंगमध्येही या टीबीचा रुग्ण सापडू शकतो. मग सरकारने एका नोटीसच्या द्वारे हे टीबीचे रुग्ण ओळखायचे कसे, याचे नवीन कोणते लक्षणं आहेत, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या भागात आणि कोणत्या गावात याचा प्रसार झालाय, त्या लोकांची नावे काय आहेत. कारण की लोक बऱ्याच वेळा त्यांना माहिती असतं, पण तरीही ते त्या ठिकाणी जाहीर करत नाही. म्हणून सरकारने सगळी यादी आता समोर दिलेली आहे. मग ही सर्व माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेतोय. मग नेमकं कोणती ती 11,000 गावं आहेत, याची लक्षणं नेमकं कोणती आहेत, कोणत्या कोणत्या लोकांना हे झालेले आहेत, तुमच्या आसपास जर एखाद्या व्यक्तीला हे झालं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, हा आजार तुम्हाला झालाय की कसं ओळखायचं, चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेची सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्रावर एका गंभीर आजार थैमान घालतोय. एक हवेतून पसरणारा आजार जो कोरोनासारखा वाटत असला तरी त्याची तीव्रता कोरोनापेक्षा 10 पट. आजाराचं नाव टीबी किंवा क्षयरोग, जो आता पुन्हा आलाय आणि तोही दुप्पट ताकदीनं. काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की टीबी आता भारतातून संपत चाललाय, पण कोरोनानंतर पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये अचानक एक सर्वे झाला आणि त्या सर्वेने सरकारची झोप उडवली. आता जो टीबी आलाय तो जुना नाही, तर तो म्युटेटेड टीबी आहे. कोरोनाने जे शरीराला क्षती पोहोचली आहे, जी प्रतिकार क्षमता शरीराची कमी झाली, त्यामुळे हा टीबी हा दुप्पट वेगानं माणसांच्या शरीरात घुसतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील 11,000 गावं ही हॉटस्पॉट झालेली आहे. आता तुमचं गाव या यादीमध्ये आहे का, तुमच्या एरियाचं नाव याच्यात असेल तर तुम्ही सावधान होऊन जायचे. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रेक्षकांनो, हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे व्हिडिओ हा 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा. टीबी हा आजार आपल्यासाठी नवीन नाही, पण सध्या त्याचं रूप बदललंय. पूर्वी टीबीवर औषध उपचार केल्याने माणूस बरा व्हायचा, पण आता ड्रग रेझिस्टन्स टीबी म्हणजे औषधांना दाद न देणारा किंवा औषध खाऊन बरा न होणारा टीबीचा नवीन प्रकार आलाय. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2,19,000हून अधिक रुग्ण सापडले आणि ही संख्या कोरोनाच्या सुरुवाती आकड्यापेक्षा भयानक आहे. पण मग आता तुम्हाला माहिती आहे का, कोरोना होऊन जर तुम्हाला गेला असेल तर तुमचा धोका दुपटीनं वाढलाय. काय आहे कनेक्शन, लगेच पाहूया. वैज्ञानिक तज्ज्ञांच्या मते ज्या लोकांना कोरोना होऊन गेलाय त्यांची रोगप्रतिकारक क्षमता प्रचंड कमी झाली. टीबीचे जीवाणू निसर्गात आधीपासूनच होते, पण कोरोना काळात शरीराची बॉर्डर कमकुवत झाली आणि हे जीवाणू आता थेट हल्ला करत आहे. म्हणून ज्यांना कोरोना झाला आहे त्यांना अधिक सावध राहण्याची गरज आहे. आता हा झाला पहिला मुद्दा. पण कोणती ती 11,000 गावं आहेत
या नवीन टीबीची लक्षणं नेमकं काय आहेत, टीबी नेमकं कशा प्रकारे आता हल्ला करत आहेत, तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची आहेत याची सविस्तर माहिती घेतो. आता पहा, पूर्वी टीबी म्हणलं की सततचा खोकला एवढंच आपल्याला टीबीविषयी माहिती आहे, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आताचा टीबी हा सायलेंट आहे. म्हणजे पहा, तुम्हाला खोकला येणार नाही, पण तुमचा मनका दुखू लागेल, तुम्हाला रात्री अचानक प्रचंड घाम येईल आणि कदाचित तुम्हाला थंडी वाजून येईल. तर असे विचित्रच लक्षणं याच्यात दिसत आहेत. तुम्हाला वाटेल उन्हामुळे घाम येत असेल, किंवा फॅन लावल्यामुळे थंडी वाजत असेल, किंवा काम केल्यामुळे मनका दुखत असेल. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं तर हे होईलच, कारण की तुम्हाला जर झाला असेल तर तुमच्या शेजारी कुटुंबाला होऊ शकतो. त्यामुळे सरकारनं 11,000 अतितीव्र गावांची यादी जाहीर केली. मग ती गावं कोणती, कोणत्या जिल्ह्याचा नंबर पहिला आहे, आरोग्य विभागाने काय सूचना दिलेली आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय. पहा, कोरोनाच्या वेळेस आपण सॅनिटायझरने हात धुवायचो, पण टीबीच्या वेळेस तसं हे नाहीये. कारण की टीबीचा जो जीवाणू आहे तो कोरोनापेक्षा महाभयंकर आहे. तो हवेत जीवाणू तासंतास जिवंत राहतो. त्यामुळे तुमच्या घरात, तुमच्या शेजारी जर कोणाला असेल तर त्याच्याशी बोलताना अंतर ठेवा. घरातल्या खिडक्या ज्या आहेत त्या उघड्या ठेवा. हे तर सूचना आहेच आहे, पण याची लक्षणांची यादी देण्यात आलेली आहे. ती यादी लक्षपूर्वक पहा, कारण की यातलं एकही लक्षण तुमच्या शेजारी किंवा तुमच्या घरात किंवा तुम्हाला स्वतःला असेल तर तातडीनं दवाखान्यात जायची, त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि त्यानंतर आपण जाणून घेऊया ते हॉटस्पॉट 11,000 ज्या गावांची यादी. पहा, अचानक वजन कमी होणं धोकादायक लक्षण, खाणं पिणं चांगलं तरी वजन घटतंय, दवाखान्यात पळा. रात्रीचा घाम, थंडीच्या दिवसात रात्रीचा घाम येत असाल तर सावध. पाठीचा कणा दुखणं, साध्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका, तो मणक्याचा टीबी असू शकतो. भूक न लागले, अन्नावरून वासना उडत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, थोडं चाललं तरी धाप लागते, तरी देखील हे टीबीचं मोठं लक्षण असू शकतं. हे लक्षण असलं तर कुठं जायचं, खाजगी की सरकारी दवाखान्यात? तर लक्षात घ्या, सरकारी दवाखान्यात जायचं, कारण की टीबीचा आजार हा पूर्णतः निशुल्क बरा करण्यासाठी सरकारने मोफत औषधांची सोय केली. एवढंच नाही तर तुमच्या पोषणासाठी दर महिन्याला खात्यावर 500 रुपये देखील पाठवण्याची योजना सरकारने केली आहे. आता ती 11,000 गावं कोणती, कोणते 11,000 गावं आहेत, कुठे या टीबीचं प्रमाण वाढले, आता याचीच यादी आपण पाहतोय. पण आरोग्य विभागाने एक सर्वे केलाय. त्या सर्वेनंतर एका AI मॉडेलमध्ये तो सगळा डेटा टाकण्यात आलाय आणि त्या AI मॉडेलने 11,000 गावांना रेड झोन घोषित केलंय. या रेड झोनमध्ये इथूनच सगळ्यात जास्त प्रसार होणार असं दाखवलं गेलंय. आरोग्य विभागाने जाहीर केल्यानुसार पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, नाशिकचा आदिवासी पट्टा, मुंबईच्या उपनगरातील काही झोपडपट्टीचे भाग, असे 11,000 गावांना रेड झोन घोषित केले. या गावांमधल्या लोकांना 5 कडक नियम त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले. आता पहा, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तसेच इतरही ठिकाणी याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं त्या ठिकाणी दिसून येऊ शकतं. त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. टीबीची यापैकी कुठलीही लक्षणं दिसली तर ताबडतोब दवाखान्यामध्ये जाऊन आपली तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आपल्या आसपास जर कुणी रुग्ण आढळला तर ताबडतोब सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही कळवणं ही तुमची त्या ठिकाणी गरज आहे. आता तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता, तुमच्या गावात असे रुग्ण आहेत का, नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे. तुम्हाला अशी काही लक्षणं दिसली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.